नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच छान छान टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत, ज्यामुळे अवघड कामे सोपी होतील आणि भरपूर पैशांची बचत होईल। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपली पहिली टिप आहे बांगड्यांसाठी। अशा दाटसर झालेल्या बांगड्या आपण जर याला असंच काढायला गेलो तर हातांनाही त्रास होतो, हात लाल होतात, त्यासोबतच बांगड्या देखील फुटायची शक्यता असते किंवा यामध्ये जास्त वेळ लागतो। पण दाट झालेल्या बांगड्या ज्या आहेत त्या काढण्यासाठी आपण इथे वापरणार आहोत सॉक्स। तुम्ही इथे पॉलिथिन कॅरी बॅग एखादी जी असते ती देखील वापरू शकता, पण सॉक्समुळे आपलं काम हे अजूनच सोपं होतं। तर इथे पहा, सॉक्स जो आहे तो आपल्याला असा घेऊन या बांगड्यांच्या आतमधून घालायचा आहे। जर तुम्हाला बांगड्या घालायच्या असतील, म्हणजे आता हे बांगड्या आपण काढत आहोत, जर हातामध्ये बांगड्या घालायच्या असतील तरी तुम्ही या सॉक्सचा असाच उपयोग करू शकता। तर आता पहा, या दाटसर झालेल्या बांगड्या आपण सॉक्सवरती घेतलेल्या आहेत। आता फक्त आपल्याला हा जो सॉक्स आहे तो असा ओढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहता अगदी आपल्याला हाताला त्रासही होत नाही, जास्त वेळही जात नाही आणि आपल्या बांगड्या ज्या आहेत त्या सहज बाहेर निघतात आणि यामुळे बांगड्या तुटत देखील नाहीत। तुम्ही नक्कीच काचेच्या बांगड्या देखील या पद्धतीने तुम्हाला काढता येतील किंवा घालता येतील। खूप सोपी आणि छान ट्रिक आहे, तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। यानंतरची आपली जी टिप आहे ती आहे अशा प्रकारच्या टॅगसाठी। नवीन कपड्यासोबत अशा प्रकारचे टॅग येतात, त्याला आपण असंच कात्रीने तोडून काढतो। पण तुमच्याकडे जर असा टॅग आला असेल कपड्यासोबतचा तर त्याला तुम्ही न तोडता काढू शकता। इथे पहा, इथे छोटस एका साइडला ना छिद्र तुम्हाला दिसेल, त्या बाजूने आपल्याला हा जो दोरा आहे तो असा ओढायचा आहे। अगदी आपण याला थोडंसं ओढलं की यामध्ये क्लॉक सिस्टम असतं, ते पूर्णपणे असं उघडून हे टॅग जो आहे याचा दोरा सहज बाहेर निघतो। यामुळे काय होतं, एक तर कात्रीची शोधाशोध करायची गरज पडत नाही, त्यासोबतच हा मजबूत छान दिसायला असणारा दोरा आपल्याला परत रियूज करता येतो। घरामध्ये याचे भरपूर ठिकाणी तुम्ही उपयोग करू शकता। तुम्हाला एक दोन उपयोग मी दाखवते, त्यापैकी तुम्हाला हवा तसा उपयोग तुम्हाला करता येईल। तर इथे लॉक सिस्टम हे असं आहे की यामध्ये टाकलं की अगदी लॉक होतं, व्यवस्थित मजबूत बसतं आणि ओढलं की व्यवस्थित पूर्ण निघतं देखील। तर अशा आपल्या घरातील असणाऱ्या ज्या भांड्या असतात त्याला अडकवण्यासाठी खूप अडचण येते, कारण की याचे छिद्र खूप छोटे असतात आणि रॅकला असलेलं छिद्र खूप मोठं असतं किंवा हँगर खूप मोठं असतं, यामध्ये ते अडकू शकत नाही। त्यामुळे आपण अशा प्रकारे याला अडकवण्यासाठी कामी आणू शकतो। दिसायलाही चांगलं दिसेल, त्यासोबतच पाण्याने भिजलं तरी काही होणार नाही आणि कुठेही याला सहज हँग करता येईल। त्याचसोबत तुम्हाला जर याला की होल्डर म्हणून देखील वापरायचं असेल, की चेन म्हणून वापरायचं असेल तर वापरू शकता। अजून भरपूर घरामध्ये आपल्याला याचे उपयोग करता येतील आणि बऱ्याच वेळा नवीन कपड्यासोबत असे टॅग येतात, त्यांना जरी साचून ठेवलं तरी वेगवेगळ्या ठिकाणी छान तुम्ही हे कामी आणू शकता। चॉकलेट तर आपण नेहमी खातो, छोटी असो किंवा मोठी, पण त्याचं जे रॅपर आहे, त्याचं जे कव्हर आहे ते आपण फेकून देतो। पण तुम्ही जर कुठे प्रवासात असाल किंवा कुठे जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर हे चॉकलेटचं रॅपर तुमच्या भरपूर कामी येऊ शकतं। आणि ते कसं, तर पहा, आता बऱ्याच वेळा प्रवासामध्ये म्हणा किंवा लहान मुले सोबत असतील तर आपल्याकडे अशा एक दोन चॉकलेट तरी नक्कीच असतात किंवा आपण विकत घेतो। तर अशा वेळेस हे जी चॉकलेट खाल्ल्यानंतर जो रॅपर आहे ते आपण सांभाळून ठेवायचं आहे। एक दोन सोबत तर नक्कीच ठेवा, जेणेकरून काय होतं, आपल्याकडे आपण बाहेर जाताना पाण्याची बॉटल देखील घेऊन जातो आणि कधी कधी बॉटल जी आहे ती लीक करायला लागते, म्हणजे त्या झाकणातून पाणी गळतं आणि मोठ्या बॅगमध्ये कुठे बॉटल ठेवायची म्हणलं तर कपडे भिजतील की काय असं वाटतं। तर असं होऊ नये यासाठी छोटंसं काम करू शकता। बॉटलच पाण्याची नाही, इतर आपण जसं तूप म्हणा, दूध म्हणा, कुठे घेऊन जात असू बॉटलमधून, तर त्यासाठी देखील तुम्हाला ही ट्रिक कामी येईल। दुसरं काही तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही हे चॉकलेटचं जे रॅपर आहे ते नक्कीच वापरू शकता। यामुळे आपले हे जे झाकण आहे ते खूप छान घट्ट बसतं, अजिबात लीक करत नाही। रॅपरचा आतमधील भाग तुम्ही पाण्याच्या दिशेने ठेवला तरी म्हणजे तुम्हाला काही घाण आहे की नाही हा विचार करावा लागणार नाही आणि तुमची अडचण देखील दूर होईल। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टिप आहे काडीपेटीसाठी। काडीपेटीचा वापर आपण कोणतीही गोष्ट पेटवण्यासाठी, दिवा पेटवण्यासाठी करतोच, पण आज आपण याच्यामधील ज्या काड्या आहेत त्याचा आगळा वेगळा उपयोग करणार आहोत, जेणेकरून आपली खूप मोठी समस्या दूर होईल। तर आपल्या इथे मी 2-3 काड्या अशा घेतलेल्या आहेत। आपल्या घरामध्ये ज्या कुंड्या असतात त्याला आपण कीटनाशक वापरत नाही, म्हणून यामध्ये काय होतं, मुंग्या लागतात, कधी कधी किडे लागतात। तर असं होऊ नये यासाठी फक्त एक माचीसची काडी जी आहे ती आपल्याला अशी मातीमध्ये रोवून ठेवायची आहे। अगदी 15 दिवसातून म्हणा किंवा 8 दिवसातून ही काडी तुम्ही चेंज केली तरी चालेल। यामुळे तुमचे जे झाडं आहेत, रोपं आहेत, त्यामध्ये अजिबात कीड लागणार नाही, मुंग्या होणार नाहीत। एकदा हा उपाय करा, तुम्हाला नक्कीच खूप छान अनुभव येईल। आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। सध्या मी इथे 2 ते 3 माझ्या झाडांमध्ये अशा प्रकारे काड्या रोवून ठेवलेल्या आहेत, बाकी झाडांमध्ये अगोदरच रोवल्या होत्या।
यानंतरची आपली टीप आहे कापलेल्या कांद्यासाठी। बऱ्याच वेळा कांदा जो आहे आपल्याकडून जास्त कट होतो। आता कांदाही खूप महाग झालेला आहे, तर कट झालेला कांदा तुम्हाला जर 4-5 तासासाठी व्यवस्थित ठेवायचा असेल, म्हणजे याला सुकू द्यायचं नसेल किंवा याचा जो वास आहे तो जर उग्र असा घरामध्ये पसरू द्यायचा नसेल, तर एक छोटंसं काम करा जेणेकरून कांदाही रियूज होईल, वेस्ट होणार नाही आणि फ्रेश राहील। तर कांदा आपण नेहमी प्लेटमध्ये असा ठेवतो, पण त्यामुळे देखील आपला कांदा वाळतो, तर असं करू नये। यामध्ये आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे किंवा एक डब्बा घ्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून, थंड पाणी टाका, शक्यतो नॉर्मल पाणी टाकलं तरी चालेल, पण असेल तर थंड टाका आणि त्यामध्ये कांदा ठेवा। जेवढा कांदा तुम्हाला स्टोअर व्यवस्थित करून ठेवायचा आहे तेवढा ठेवा आणि तुम्ही थोड्या वेळानंतर किंवा जसं 4-5 तासानंतर कांदा पाहताल तर अगदी जशाचा तसा राहतो, फ्रेश राहतो आणि यामधून विशेष म्हणजे वास येत नाही। आजच हा उपाय करा। बऱ्याच वेळा आपण उघडा कांदा फ्रीजमध्ये ठेवतो आणि पूर्ण फ्रीजमध्ये कांद्याचा वास यायला लागतो, त्यामुळे बंद डब्यातच याला नेहमी ठेवा। यानंतरची आपली टीप आहे लसूण सोलण्यासाठी। लसूण सोलणं हे काम वाटतं तेवढं सोपं नाही, कारण की नखांना त्रास होतो, वेळ जातो। आता 1-2 भाजीसाठीचा लसूण सोलायचं म्हणलं तर एवढं काही मोठं नाही, पण जर तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा कुठे लग्न समारंभ असेल किंवा तुम्हाला जर महिनाभराचा लसूण एकदाच सोलून ठेवायचा असेल, जॉब करत असाल, नक्कीच इमर्जन्सीच्या वेळी सोलत बसायला वेळ नसतो, तर अशा वेळेस आपण एकदाच याला स्टोअर करून ठेवतो। तर अशा वेळेस तुम्हाला लसूण सोलण्याची ट्रिक नक्कीच माहीत असायला पाहिजे, म्हणजे एकाच वेळी तुम्ही भरपूर जो लसूण आहे तो सोलून ठेवाल, तेही कोणती मेहनत न करता, कारण की नखाने लसूण सोलायचा म्हणलं तर पार नखांची आग उठते, खूप त्रास होतो आणि वेळ जातो। तर असं होऊ नये यासाठी एक छोटंसं काम करा। इथे आपल्याला घ्यायची आहे पाण्याची बॉटल आणि लसूण जेवढा सोलायचा आहे तेवढा कपड्यामध्ये किंवा पॉलिथिन मध्ये असा टाका आणि इथे आपल्याला अर्धवट पाण्याने भरलेली बॉटल घ्यायची आहे आणि ती अशा प्रकारे आपण लसूण जो आहे त्यावरती टॅप टॅप असं करणार आहोत, अगदी सहज। यामध्ये जो लसूण आहे तो अगदी पाचोळ्यापासून वेगळा होतो, जास्त वेळही लागत नाही। पण अजून एक छोटंसं काम आपल्याला इथे करायचं आहे जेणेकरून हे काम आपलं अजूनच पूर्णपणे व्यवस्थित होईल। तर त्यानंतर पहा, तुम्हाला जर पाण्याची बॉटल जवळ नसेल, भेटत नसेल, तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारची जी गाळणी असते चहाची त्याला देखील वापरू शकता। आणि गाळणी फक्त अशीच नाही वापरायची, तर त्याला वापरण्याची योग्य पद्धत अशी आहे की याला आपण या पद्धतीने वापरणार आहोत जेणेकरून त्याच्या ज्या साईडच्या कडा असतात त्या खूप शार्प असतात, तर त्या आपण लसूण जे असा फोडून ठेवलेला आहे त्याच्या वरती असा मार बसतो आणि त्यामुळे याचा जो वरचा भाग आहे, पाचोळा आहे, तो अगदी सहज वेगळा होतो आणि असाच लगेचच वेगळा होणार नाही। तर शेवटी आपण एक छोटीशी ट्रिक हाताने वापरून हा लसूण जो आहे तो पाचोळ्यापासून वेगळा करणार आहोत। तर गाळणी आहे तर असं वापरा किंवा बॉटल असेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे याला टॅप असं थोडंसं करून वापरू शकता। त्यानंतर पहा, इथे आपल्याला हाताने असा चोळून लसूण घ्यायचा आहे, हे करणं खूप गरजेचं आहे। त्यामुळेच पूर्ण जो लसूण आहे तो पाचोळ्यापासून वेगळा होतो, नाहीतर अर्धवट पाचोळा लसूण वरतीच राहील जर तुम्ही फक्त तेवढंच केलं तर। त्यानंतर पहा, आता आपण यामधून पूर्ण लसूण असा बाजूला काढूयात आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। पाचोळा याचा आणि लसूण पूर्णपणे असा वेगळा झालेला आहे, छान। यामध्ये आपला जास्त वेळही जात नाही आणि भरपूर आपण लसूण या पद्धतीने कमी वेळात कमी त्रासात साफ करून ठेवू शकतो। पाहू शकता, हाताने जे काम करायला खूप वेळ लागला असता ते काम आपलं अगदी चुटकीसरशी झालेलं आहे। नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर कामामध्ये मदत होईल, कारण की सकाळच्या घाई गडबडीत अजिबात आपल्याकडे वेळ नसतो की हे सोलत बसायला, त्यामुळे आपण एकदाच हे असं सोलून ठेवतो। तर त्यावेळेस हा उपाय करा जेणेकरून हे देखील काम तुमचं सोपं होईल। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत। तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा।